नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर अनघा काळे. आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप हा घटक बघतोय. त्यातला ॲडमिशन ऑफ पार्टनर याचा शेवटचा भाग आहे. जे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले नाहीयेत आणि इल्युस्ट्रेशनमध्येही काही महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहेत. तर आपण त्या इल्युस्ट्रेशनमधल्या महत्त्वाचे ॲडजस्टमेंट्स आणि टेक्स्टबुकमध्ये जे आपल्याला सोडवायला दिलेले प्रॉब्लेम्स आहेत आणि जे आपण सोडवू शकलेलो नाहीये, त्या सगळ्या ॲडजस्टमेंट्सबद्दल आज सविस्तर माहिती घेणार आहोत. पाठ्यपुस्तकातलं पहिलं इल्युस्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणलंय जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट आपल्याला फक्त करायला सांगितलंय. आता जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त जर्नल एंट्री आणि बॅलन्स शीट विचारलेलं असेल तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट हे आपलं फक्त सपोर्टेड वर्किंग असेल, ज्याला आपण म्हणतो वर्किंग नोट. जर्नल एंट्रीज करताना ॲडजस्टमेंट्स ज्या असतील आपल्या ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशनच्या म्हणजे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स लायबिलिटीच्या, त्या आपण जर्नल एंट्रीज डायरेक्टली करू शकतो, ज्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या लेजरची आवश्यकता नाही आहे सपोर्टेड वर्किंग म्हणून. त्याच प्रकारे नवीन पार्टनरनी जे कॅपिटल आणलेलं आहे ती ॲडजस्टमेंट असेल तर त्याची जर्नल एंट्री आपण करू शकतो. त्याच प्रकारे गुडविल समजा कॅशमध्ये आणलंय, गुडविल रिटेन केल्याची एंट्रीज आहे, तर ह्या सगळ्या जर्नल एंट्रीज आपण ॲडजस्टमेंट्स वाचून ह्या डायरेक्टली करू शकतो. फक्त आपल्याला कोणत्या एंट्रीसाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट लागणार आहे, जर जिथे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस आहे म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स करून आपण येणारा प्रॉफिट लॉस हा पार्टनर्सना ट्रान्सफर करतो, त्या एंट्रीसाठी मात्र रिव्हॅल्युएशन अकाउंट लागणार आहे. सो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ही वर्किंग नोटमध्ये करायचं आणि तिथे प्रॉफिट लॉस फाइंड आउट करून ती आपण शेवटची एंट्री रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉसची करून घ्यायची, म्हणजे ट्रान्सफरची एंट्री ही करून घ्यायची. सो इथे आपण वर्किंग नोट ही अगदी शेवटी करायची, सगळ्या एंट्रीज आधी करायच्या, एक एंट्री फक्त बॅलन्स ठेवून द्यायची आणि मग वर्किंग नोट करून ती एंट्री करून टाकायची. रिव्हॅल्युएशन केलेल्या ज्या ॲसेट्स लायबिलिटीज आहेत त्या सगळ्याचे इफेक्ट आपण आता बॅलन्स शीट करणार आहोत. सो बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दाखवावेच लागतील. सो अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा लक्षात ठेवायचं की जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट आहे म्हणजे ऑब्व्हियसली मार्क्स फक्त त्यालाच आहेत. सो ज्या गोष्टींना गुण आहेत त्या गोष्टी या फेअर आणि चांगल्या करायच्या आहेत. बाकी आपलं सपोर्टेड वर्किंग असणार आहे, त्यामुळे ते शेवटी आपण वर्किंग नोट म्हणून करणार आहोत. पुढच्या इल्युस्ट्रेशनमध्ये बघा, पुढचं जे उदाहरण सोडवलेलं उदाहरण पाठ्यपुस्तकात दिलंय इल्युस्ट्रेशन 2, ज्याच्यामध्ये आपल्याला आहे हाफ गुडविल विथड्रॉन अँड जर्नल एंट्रीज. आता इथेही आपल्याला परत फक्त जर्नल एंट्रीजच विचारलेल्या आहेत आणि पिक्युलॅरिटी स्पेशालिटी काय या इल्युस्ट्रेशनची, तर इथे गुडविल विथड्रॉ केलेलं आहे, हाफ गुडविल विथड्रॉ केलंय. जेव्हा कॅशमध्ये गुडविल आणलं जातं ज्याला आपण प्रीमियम मेथड म्हणतो, तिथे आपण एंट्री पास करतो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. पुढे गुडविल रिटेन होतं जी आपण सेकंड एंट्री लगेच पास करतो, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता इथे त्याच्यातलंच 50% गुडविल विथड्रॉ होणार आहे, जी आपण एंट्री पास करणार आहे, कॅश अकाउंटला क्रेडिट देणार आणि डेबिट देणार पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला. सो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही आपण गुडविल विथड्रॉ केल्याची एंट्री करणार आहे. इथे हाफ अमाऊंट विथड्रॉ केलेली आहे. सो आपण पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला रिटेन करताना जी अमाऊंट लिहिली आहे त्याच्या एक्झॅक्टली हाफ अमाऊंट आपण दाखवायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि ती विथड्रॉलची एंट्री करायची. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे पण आपण काय करणार आहे, फक्त वर्किंग नोट म्हणूनच रिव्हॅल्युएशन अकाउंट करणार आहोत. पुढच्या इल्युस्ट्रेशनकडे वळूया. इल्युस्ट्रेशन नंबर 3, गुडविल ऑलरेडी इन बॅलन्स शीट अँड रिटर्न ऑफ ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. आता गुडविल आधीपासूनच ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे, नवीन पार्टनरला आपण घेतोय म्हणजे नवीन भागीदाराचा प्रवेश आहे आपल्या भागीदारीमध्ये. अशा वेळेला जे रेप्युटेशन जे गुडविल कमावलेलं आहे ते ओल्ड पार्टनर्सनी कमावलेलं आहे, त्याच्यामुळे नवीन पार्टनरला आपल्या बिझनेसमध्ये घ्यायच्या आधी ओल्ड पार्टनर्स काय करतील, ते गुडविल राईट ऑफ करून टाकतील. त्यामुळे आपल्याला युज्युअल जी गुडविल रिटर्न ऑफची एंट्री आहे ती करून टाकावी लागेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. अशा प्रकारे ती एंट्री आपण करू. पुढचं इल्युस्ट्रेशन बघा, इल्युस्ट्रेशन 4, ॲसेट टेकन बाय पार्टनर सॅक्रिफाईस्ड इक्वली रिटेन्ड हाफ गुडविल अँड ओनली कॅपिटल अकाउंट्स आर आस्क्ड. आता या इल्युस्ट्रेशनमध्ये काय वेगळे पॉईंट्स आहेत हे आपण इथे बघतोय. ॲसेट टेकन बाय पार्टनर, एखादा पार्टनर जेव्हा बिझनेसमधली एखादी ॲसेट घेतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ते दाखवावं लागतं. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू दॅट पर्टिक्युलर ॲसेट अकाउंट ही एंट्री आपण पास करतो. सॅक्रिफाईस्ड इक्वली, इथे आपल्याला सॅक्रिफाईस रेशो ऑलरेडी दिलेला आहे.
सॅक्रिफाईस रेशोचा यूज आपण कुठे करतो, जिथे आपल्याला गुडविल रिटेन करण्याची एंट्री करायची तिथे आपण सॅक्रिफाईस रेशो यूज करतो. अँड रिटेन हाफ गुडविल म्हणजेच काय होणार आहे, आता हाफ गुडविल रिटेन म्हणजे हाफ गुडविल हे विड्रॉ केलेलं आहे. ओनली कॅपिटल अकाउंट्स आर आस्क्ड. आता इथे काय केलेलं आहे, आपल्याला बाकी कोणतीही लेजर्स ही विचारलेली नाहीत, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा बॅलन्स शीट काहीच नाही विचारलेलं. फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या इल्युस्ट्रेशनमध्ये तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये हे इल्युस्ट्रेशन 4 बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की फक्त कॅपिटल अकाउंट्स केलेली आहेत. कॅपिटल अकाउंट्स विचारली आहेत, पण आपल्याला कॅपिटल अकाउंटमधलं पोस्टिंग जे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉसचं आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंटमधूनच मिळू शकतं. त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंट ही आपली वर्किंग नोट असणार आहे. इथे बॅलन्स शीटची गरज आपल्याला पडणार नाही. आपण काय करूया, फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग नोट म्हणून करूया. पुढचं उदाहरण बघा, इल्युस्ट्रेशन 5. न्यू रेशो गिवन, सो सॅक्रिफाईस रेशो इज टू बी फाउंड आउट. आता इथे न्यू रेशो दिलाय, ओल्ड रेशो तर दिलेला असतोच तुम्हाला माहिती आहे. सो आता आपल्याला काय करावं लागेल, ओल्ड रेशो आणि न्यू रेशो असे दोन्ही रेशोज जेव्हा दिलेले असतात तेव्हा सॅक्रिफाईस रेशो हा आपल्याला शोधावा लागतो. सॅक्रिफाईस रेशो शोधण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. अशा प्रकारे सॅक्रिफाईस रेशो शोधायचा. कोणत्या ॲडजस्टमेंटसाठी, तर गुडविलच्या, जे पुढे आहे हाफ गुडविल रिटेन इन बिझनेस अँड हाफ अमाऊंट विड्रॉन. सो रिटेन करताना आपण सॅक्रिफाईस रेशोनी रिटेन करतो, तिथे आपल्याला तो रेशो यूज करायचा आहे. पुढच्या इल्युस्ट्रेशनकडे वळूया. इल्युस्ट्रेशन नंबर 6. ही सगळी इल्युस्ट्रेशन्स पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला ज्याला आपण सोडवून दिलेली उदाहरणं आहेत ती आहेत ही. तर तुम्हाला या सगळ्या स्पेशल ॲडजस्टमेंट्स त्याच्यात सोडवलेल्या मिळू शकणार आहेत, ज्या आपण आज सविस्तर बघतोय. गुडविल बाय ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, बिल्स पेएबल ओमिटेड टू बी रेकॉर्डेड. इथे गुडविल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी, म्हणजेच वेगवेगळ्या वर्षीचे प्रॉफिट आपल्याला दिलेले आहेत. जिथे आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड यूज करतो म्हणजे टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स इंटू जे काही आपल्याला 2 इयर्स परचेस, 3 इयर्स परचेस, ज्याप्रमाणे गुडविलचं कॅल्क्युलेशन करायला सांगितलंय त्या प्रकारे आपण गुडविलची अमाऊंट ही तिथे शोधतो. पुढे आपल्याला दिलंय बिल्स पेएबल ओमिटेड टू बी रेकॉर्डेड. आता बिल्स पेएबल ही लायबिलिटी आहे आणि रेकॉर्ड करायची राहून गेली, ज्याला आपण म्हणतो अनरेकॉर्डेड लायबिलिटी. अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे ती आता आपल्याला रेकॉर्ड करून घ्यावी लागेल. सो लायबिलिटी रेकॉर्ड करताना ऑब्व्हियसली तो आपला लॉस आहे, त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण मेन्शन करणार टू बिल्स पेएबल. हा एक इफेक्ट असणार आहे. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दाखवावा लागेल. बॅलन्स शीटमध्ये परत आपण लायबिलिटी साईडलाच आता ती लायबिलिटी ही रेकॉर्ड करून घेणार, म्हणजे हे दोन्ही इफेक्ट आपल्याला तिथे दाखवता येतील. इल्युस्ट्रेशन 7. गुडविल ऑलरेडी इन द बुक्स, न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल इन कॅश अँड कॅपिटल्स ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, टेकिंग ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ॲज बेस. ही खूप महत्त्वाची आणि वेगळी ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कॅपिटल ॲडजस्टमेंट हे खूप प्रॉब्लेम्समध्ये केलेलं आहे, पण ते करत असताना आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲडजस्टमेंट करताना कॅपिटलचा बेस हा कायम नवीन पार्टनरचं कॅपिटल जी अमाऊंट असते तो घेतो. समजा नवीन पार्टनरनी 20,000 कॅपिटल आणलंय, त्याचा शेअर 2 आहे तर 2 शेअरसाठी 20,000, तर आधीच्या पार्टनरचे शेअर समजा 3 असे आहेत, तर आपण म्हणतो की 30,000, 30,000, 20,000 असं आपण प्रॉफिट कॅपिटल हे फाइंड आउट करतो. पण इथे मात्र तुम्ही वाचलं तर आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कॅपिटल ॲडजस्टमेंट करायच्यात, पण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ॲज बेस, म्हणजे नवीन पार्टनरचं जे कॅपिटल आहे ते बेस घ्यायचं नाहीये. मग अशा वेळेला ओल्ड पार्टनर्स जे आहेत त्यांचं कॅपिटल आपल्याला आफ्टर ॲडजस्टमेंट, सगळ्या ॲडजस्टमेंट्स करून झाल्यानंतर जी अमाऊंट असते ती अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करावी लागते. त्या दोन्हीची आपण टोटल घेणार आणि ती जी अमाऊंट आहे ती किती शेअरसाठी आहे त्याच्यावरून आपल्याला टोटल कॅपिटल फर्मचं किती असलं पाहिजे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि अशा प्रकारे आपण तिन्ही पार्टनर्सचं कॅपिटल हे फाइंड आउट करू शकतो. हे इल्युस्ट्रेशन 7 मधली ही अगदी वेगळी ॲडजस्टमेंट आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कॅपिटल ॲडजस्टमेंट आपण वारंवार करतो, पण कायमच नवीन पार्टनरचं कॅपिटल बेस घेतो. इथे मात्र पूर्णपणे तीच ॲडजस्टमेंट ओल्ड पार्टनर्स कॅपिटलचं बेस घेऊन आपण केलेली आहे. पुढचं इल्युस्ट्रेशन बघा. इल्युस्ट्रेशन 8. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स,
कॅपिटल बॅलन्सेस ॲडजस्टेड बाय टेकिंग न्यू पार्टनर्स कॅपिटल ॲज बेस. न्यू पार्टनर्स कॅपिटल ॲज बेस घेऊन कॅपिटल ॲडजस्टमेंट ही आता आपण वारंवार केलेली गोष्ट आहे. फक्त इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आणि ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स या दोन्ही गोष्टी या इलिस्ट्रेशनमध्ये नवीन आहेत. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आपण कशासाठी वापरणार आहे, जेव्हा इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती कमी जास्त समजा झाली, आपल्याला बॅलन्स शीटमध्ये देताना इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू काहीतरी दिली 30,000 आणि पुढे ॲडजस्टमेंटमध्ये तीच व्हॅल्यू काहीतरी 50,000 झाले, म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढल्या किंवा इन्व्हेस्टमेंट्स कमी झाल्या. कमी झाल्यावरचं जे फ्लक्च्युएशन आहे ते आपल्याला रिझर्वमध्ये वापरता येतं. रिझर्व जी अमाऊंट आहे त्यातून आपण ती अमाऊंट ही यूज करू शकतो. सो इथे आपण काय करणार, फॉर फ्लक्च्युएशन इन इन्व्हेस्टमेंट फर्स्ट विल यूज रिझर्व अवेलेबल, देन इफ ॲडिशनल डिफरन्स देन ओनली इट विल बी ॲडजस्टेड थ्रू रिव्हॅल्युएशन अकाउंट. सो आधी आपण रिझर्व यूज करणार आणि एक्स्ट्रा अमाऊंटसाठी मात्र आपण रिव्हॅल्युएशन थ्रू ते दाखवणार आहोत. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. आता ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हा तुम्ही जर बघितलं तर या इलिस्ट्रेशनमध्ये आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला दाखवलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स आपल्याला एखाद्या ॲक्युमुलेटेड लॉसप्रमाणेच पार्टनर्सना वाटून टाकावा लागतो. दॅट इज द पोस्टिंग ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अमाऊंट. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्समध्ये ही राहिलेली अमाऊंट आहे, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आधीच पे करून झालेली. त्याच्यामुळे आता आपण काय करतो, ती वाटून टाकतो पार्टनर्सना, ओल्ड पार्टनर्सना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. देन इलिस्ट्रेशन 9 कॅपिटल ॲडजस्टेड ॲज पर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू लोन अकाउंट. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे जेव्हा जेव्हा कॅपिटल ॲडजस्टमेंट करतो तेव्हा आयदर डिफरन्स अमाऊंट आपण ट्रान्सफर करतो कॅश किंवा बँक अकाउंटला, किंवा आपण डिफरन्स अमाऊंट ट्रान्सफर करतो करंट अकाउंटला, किंवा ती बॅलन्सिंग अमाऊंट आपण ट्रान्सफर करतो लोन अकाउंटला. इथे आपल्याला पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे की लोन अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर करायची. सो आपण काय करतो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे जे बॅलन्सेस कॅपिटल्सचे येणार आहेत ते कॉलमनर कॅपिटल अकाउंटमध्ये डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन असे आपण लिहून टाकतो, फाइंड आउट केलेले शोधलेले बॅलन्सेस, आणि त्याच्यानंतर बॅलन्सिंग अमाऊंट आपण शोधून काढतो. म्हणजे तिन्ही पार्टनर्ससाठीचे जे डिफरन्स आहेत ते शोधून काढतो आणि ती बॅलन्सिंग अमाऊंट आपण दाखवतो लोन अकाउंट. सो अशा प्रकारे आपण कॅपिटलचं बॅलन्सिंग इथे करतो. आणि फायनली ते कॅपिटल बॅलन्सेस जे आपण शोधलेले आहेत न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे ते आणि लोनला जे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत ते असे दोन्ही बॅलन्सेस आपण बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करतो. मूव्हिंग अहेड टू इलिस्ट्रेशन 10 गुडविल रिव्हॅल्यूड, रेंट रिसिवेबल नॉट रेकॉर्डेड, कॅपिटल अकाउंट्स ॲडजस्टेड इन न्यू रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट. रेंट रिसिवेबल आता काय आपल्यासाठी अनरेकॉर्डेड ॲसेट आहे. सो ज्याप्रमाणे आपण आधी बिल्स पेएबलचं अनरेकॉर्डेड लायबिलिटीची ॲडजस्टमेंट बघितली, त्याच प्रकारे इथे आपल्याला काय करायचं आहे, आता रेंट रिसिवेबल ही अनरेकॉर्डेड ॲसेट आहे. इन्कम रिसिवेबल, ॲक्रूड इन्कम ज्याला आपण म्हणतो. सो फायनल अकाउंट्सपासून तुमच्या जर लक्षात असेल तर आपण इन्कम रिसिवेबल हे ॲसेट साईडला लिहितो आणि इथे ती रेकॉर्ड करायची राहून गेली आहे, म्हणजेच आपण त्याला अनरेकॉर्डेड ॲसेट म्हणणार. जेव्हा एखादी ॲसेट ही रेकॉर्ड करायची राहून जाते तेव्हा तो आपल्यासाठी इथे गेन असणार आहे. त्यामुळे इथे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार. क्रेडिट साईडला दाखवून झाल्यावर त्याचा दुसरा इफेक्ट जो असणार आहे तो आपण बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला लिहिणार आपण रेंट रिसिवेबल. गुडविल इथे ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये आहे. गुडविलची काहीतरी ठराविक अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये मात्र काय केलं आहे, समजा आपल्याला बॅलन्स शीटमधली दिलेली गुडविलची अमाऊंट आहे 40,000, पुढे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जी अमाऊंट दिली ती आहे 60,000. अशा वेळेला गुडविल हे 20,000नी वाढले, 20,000नी गुडविल वाढले. आता हे जे गुडविल वाढलेलं आहे ते आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ते ॲडजस्ट करताना आपण जे युज्युअल रेज करतो गुडविल त्याप्रमाणे आपण ती ॲडजस्टमेंट करू शकतो. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जे 20,000 आपल्याला वाढवायचे ते आपण त्या प्रकारे दाखवू शकतो. त्यामुळे जो डिफरन्स असतो बुक व्हॅल्यूमधला आणि नवीन व्हॅल्यूमधला तो आपण आयदर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट थ्रू किंवा इवन इतर ॲसेट्सप्रमाणेच रिव्हॅल्युएशन अकाउंट थ्रू सुद्धा ॲडजस्ट करू शकतो. अशी वेगळी ॲडजस्टमेंट या इलिस्ट्रेशन 10मध्ये आहे गुडविलच्या संदर्भातली. नेक्स्ट इज इलिस्ट्रेशन 11
जिथे 4 पार्टनर्स आहेत या इलिस्ट्रेशनमध्ये. साधारणपणे आतापर्यंत आपण जी उदाहरणं बघितली तिथे 3 पार्टनर्स होते, 2 ओल्ड पार्टनर्स, 1 नवीन पार्टनर अशा प्रकारे. पण इथे आता टोटल 4 पार्टनर्स होतात, 3 आधीचे आणि अजून एक नवीन जो भागीदारीमध्ये ज्याचा प्रवेश झाला असा एक नवीन भागीदार. सो 4 पार्टनर्स आहेत जिथे आपल्याला जर्नल एंट्रीज विचारल्यात आणि बॅलन्स शीट करायचे. या प्रकारचा प्रॉब्लेम करताना तुम्हाला माहिती आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट असणार आहे, ती वर्किंग नोट असणार आहे. अनरेकॉर्डेड डेटर्स आहेत तिथे. अनरेकॉर्डेड डेटर्स म्हणजे परत ही ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड ॲसेटची. सो अनरेकॉर्डेड डेटर्स विल बी शोन ऑन क्रेडिट साईड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. अनरेकॉर्डेड एक्सपेन्सेस सुद्धा आहेत. अनरेकॉर्डेड एक्सपेन्सेस हे आपल्याला दाखवावे लागतील. तो आपला लॉस आहे, सो इट विल बी शोन ऑन डेबिट साईड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. सेम टाईम आपल्याला त्याचा सेकंड इफेक्ट पण दाखवावा लागेल. डेटर्स आपल्याला परत बॅलन्स शीटमध्ये ॲसेटला दाखवावे लागतील आणि अनरेकॉर्डेड एक्सपेन्सेस हे आपल्याला लायबिलिटीला दाखवावे लागतील. पुढे इलिस्ट्रेशन 12 बघूया. गुडविल पेड प्रायव्हेटली, अनरेकॉर्डेड कॉम्प्युटर अँड पेटंट्स आर युजलेस. गुडविल पेड प्रायव्हेटली आपण आतापर्यंत गुडविलच्या ह्या 2 मेथड्स वारंवार केलेल्या आहेत. प्रीमियम मेथड, व्हॅल्युएशन मेथड हे आपण वारंवार करतो. प्रीमियम मेथडमध्ये गुडविल कॅशमध्ये आणलं जातं, व्हॅल्युएशन मेथडमध्ये गुडविल हे रेज केलं जातं. खूपच क्वचित हे गुडविल पेड प्रायव्हेटली अशा प्रकारची ॲडजस्टमेंट येते, जी ही इलिस्ट्रेशन 12 मध्ये आहे. जेव्हा जेव्हा कॅशमध्ये गुडविल आणतो तेव्हा काय एंट्रीज आहे तुम्हाला माहिती आहे, रेज करतानाच्याही आपण केल्यात. पण आता प्रायव्हेटली जेव्हा गुडविल पे होतं तेव्हा ते आपण बुक्स ऑफ दी फर्म म्हणजे ऑफिशियल जी आपली बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत फर्मची त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायची गरज राहत नाही. त्यामुळे देअर विल नॉट बी एनी एंट्री इन द बुक्स ऑफ दी फर्म इफ द गुडविल इज पेड प्रायव्हेटली. पुढे आणखीन एक इथे महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे जी आधीच्या इलिस्ट्रेशनमध्ये आपण बघितले, अनरेकॉर्डेड ॲसेटची. इथे अनरेकॉर्डेड कॉम्प्युटर आहे, आपल्याला आता तो रेकॉर्ड करून घ्यावा लागेल. त्यामुळे आपण काय करणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला एक इफेक्ट देणार, सेम टाईम आता तो रेकॉर्ड करून घेणार बॅलन्स शीटमध्ये सुद्धा. पेटंट्स आर युजलेस. आता पेटंट्स आर युजलेस म्हणजेच काय आपल्याला करायचंय, पेटंटची व्हॅल्यू ही 0 करून टाकायची. सो पेटंटची व्हॅल्यू 0 करताना युज्युअल आपण जी डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट करतो त्या प्रकारे आपण ही ॲडजस्टमेंट करू शकतो. फक्त पूर्णच पेटंटची व्हॅल्यू आपल्याला नील करायची. सो जी बुक व्हॅल्यू आहे ती पूर्णपणे त्यातून मायनस करून टाकायची बॅलन्स शीटमध्ये, म्हणजेच बॅलन्स शीटमध्ये पेटंट्स 0 होऊन जातील. सेम टाईम पेटंट हे पूर्णपणे नील केल्यामुळे रिव्हॅल्युएशन डेबिटला ते लॉस आहे आपला कम्प्लिटली. त्यामुळे रिव्हॅल्युएशन डेबिटला आपण त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. नेक्स्ट इज इलिस्ट्रेशन 13. फिक्स कॅपिटल मेथडचा हा प्रॉब्लेम आहे. लोन रिपेड थ्रू NEFT. ऑल द ॲडजस्टमेंट्स आर शोन इन करंट अकाउंट्स कीपिंग द कॅपिटल बॅलन्सेस फिक्स. आता जेव्हा जेव्हा फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम असतो तेव्हा आपल्याला बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट ॲज वेल ॲज करंट अकाउंट हे दोन्हीही पार्टनर्सचे दिलेले असतात. दोन्ही जेव्हा दिलेले असतात तेव्हा आपण अशा प्रकारचा प्रॉब्लेम सोडवलेला आहे पूर्वी. आपण कॅपिटलचे बॅलन्सेस हे फिक्स ठेवतो आणि सगळ्या ॲडजस्टमेंट्स हे आपण करंट अकाउंट थ्रू करतो. त्यामुळे आपल्याला कॉलमनर करंट अकाउंट ओपन करावं लागतं. कॉलमनर करंट अकाउंटमध्ये आपण कोणत्या कोणत्या ॲडजस्टमेंट करणार आहोत, गुडविलच्या ॲडजस्टमेंट ज्या आत्तापर्यंत आपण कॅपिटलमध्ये करत आलो आहे त्या सगळ्या आपण इथे करंट अकाउंटला करणार आहोत. सेम वे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉसची जी ॲडजस्टमेंट आहे ती पण आपण इथे करंट अकाउंटला करणार आहोत. एखाद्या पार्टनरनी ॲसेट घेतली आहे किंवा लायबिलिटी टेक ओव्हर केले, या सगळ्या ॲडजस्टमेंट्स पण आपण करंट अकाउंटमध्येच इथे करणार आहोत. सो कॅपिटलचे बॅलन्सेस डिरेक्टली आपण बॅलन्स शीटमध्ये लिहून टाकायचे आणि करंट अकाउंटमध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट्स करून करंट अकाउंटचे बॅलन्सेस फाइंड आउट करायचे आणि फायनली करंट अकाउंट बॅलन्सेस बॅलन्स शीटमध्ये आपण लिहितो. अगेन ऑल ऑफ यू आर नोईंग दॅट करंट अकाउंट मे हॅव डेबिट बॅलन्स ॲट द एंड ऑर क्रेडिट बॅलन्स. जर करंट अकाउंटला डेबिट बॅलन्स आला, क्लोजिंग बॅलन्स, तर आपण बॅलन्स शीट ॲसेटला लिहिणार. जर तो क्रेडिट बॅलन्स आला तर आपण तो बॅलन्स शीट लायबिलिटीला लिहिणार. त्यामुळे करंट अकाउंट बॅलन्स करताना, क्लोज करताना आपण ही काळजी घेणार आहोत. शेवटचं इलिस्ट्रेशन आहे पुस्तकातलं सोडवलेलं उदाहरण, शेवटचं इलिस्ट्रेशन 14. ओव्हर व्हॅल्युएशन अँड अंडर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट.
आता इथे फक्त वर्डिंग यूज करताना जे आतापर्यंत आपण डेप्रिसिएशन, ॲप्रिसिएशन, इन्क्रीज, डिक्रीज अशा प्रकारचं वर्डिंग आपण आपल्या ॲडजस्टमेंट्समध्ये बघितलं. इथे थोडंसं वेगळं वर्डिंग आहे, वेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे. ओव्हर व्हॅल्युएशन, अंडर व्हॅल्युएशन असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ॲडजस्टमेंट करताना आपण कॅल्क्युलेशन खूप काळजीपूर्वक करायचं आहे. युजली काय होतं, असं आपल्याला दिलेलं असेल, समजा प्लांट इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 20% आणि प्लांटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1,20,000. तर आपण पटकन काय करून टाकतो, 1,20,000च्या 20% शोधतो की 20%नी ओव्हर व्हॅल्यू झालं. मग 1,20,000च्या 20% म्हणजे 24,000. सो 24,000नी ओव्हर व्हॅल्यू झालंय, म्हणून मग 1,20,000 वजा 24,000 आणि जी आहे ती किंमत. असं आपण करतो की जे चुकीचं आहे. 1,20,000 ही जी व्हॅल्यू आहे ही ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड आहे, म्हणजेच ती 120% आहे. ठीक आहे, जी 100% पाहिजे होती ती 120% आहे. तर ओरिजिनल त्याची किंमत किती असं आपण शोधलं तर आपल्याला मिळेल की त्याची ओरिजिनल प्लांटची व्हॅल्यू ही 1,00,000 आहे आणि त्याच्यावर 20% ओव्हर व्हॅल्यू झाल्यामुळे ती आता किती झाली आहे, तर 1,20,000 झाली. त्याच्यामुळे ओव्हर व्हॅल्यूड किती आहे, 20,000 आहे, ती 24,000 नाही. पण आपण जर 1,20,000वर 20% शोधले असते तर ती अमाऊंट आली असती 24,000. असं आपण चुकीचं कॅल्क्युलेशन करून सुद्धा फायनली तुम्हाला माहिती आहे की आपला प्रॉब्लेम हा टॅली होतो. कारण काय, कॉम्पन्सेटिंग एरर आपण करत जातो. आपण जी चूक बॅलन्स शीटमध्ये करतो तीच चूक रिव्हॅल्युएशनमध्ये करतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा टॅली होतो, पण चुकीच्या अमाऊंटनी टॅली होतो आणि त्याच सगळ्याचा इम्पॅक्ट हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस पासून प्रत्येक ठिकाणी दिसतो. इथे आपल्याला 20,000च्या बदली जेव्हा आपण 24,000 मायनस करतो प्लांटमधून, तेव्हा काय होणार आहे, बॅलन्स शीटमध्ये प्लांटची व्हॅल्यू चुकीची येणार. रिव्हॅल्युएशनमध्ये आपण 20च्या बदली 24 लिहिले, म्हणजे आपला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस जो काही आहे तो चुकीचा आला. आपण ट्रान्सफर करताना पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला चुकीची अमाऊंट ट्रान्सफर केली, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस बदलले, जे आपण बॅलन्सेस बॅलन्स शीटमध्ये परत ट्रान्सफर करतो. फायनली बॅलन्स शीट ही टॅली होते. सो आपल्याला काय वाटतं, आपला प्रॉब्लेम करेक्ट आहे, पण तो प्रॉब्लेम मात्र चुकीच्या अमाऊंटनी टॅली झालेला असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा ओव्हर व्हॅल्युएशन आणि अंडर व्हॅल्युएशन अशा प्रकारची ॲडजस्टमेंट येते तेव्हा कॅल्क्युलेशन हे खूप केअरफुली करा. वर्डिंग हे थोडंसं ट्रिकी असतं दिलेलं. 2-2 वेळेला ती ॲडजस्टमेंट वाचायची आणि नीट समजून घेऊन त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन पार्ट जर करेक्ट असेल तरच पुढचं आपलं पोस्टिंग हे करेक्ट असणार आहे. सो इथे आपण जी सोडवलेली उदाहरणं होती त्यातल्या ज्या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या डिस्कस केल्या. पाठ्यपुस्तकाच्या खाली टोटल 10 प्रॉब्लेम्स होते, त्यातले आपण 6 प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह केलेले आहेत. 4 प्रॉब्लेम्स मधल्या ज्या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्याची आता आपण चर्चा करूया. आपण प्रॉब्लेम नंबर 1, 2, 3 हे सॉल्व्ह केलेत. पुढचा बघूया प्रॉब्लेम नंबर 4, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलंय capital accounts adjusted in new profit sharing ratio and difference is adjusted through cash account. आता ही ॲडजस्टमेंट आपण वारंवार केलेली आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे कॅपिटल ॲडजस्टमेंट करताना आत्ताच आपण डिस्कस केलं की आपण आयदर कॅश अकाउंट थ्रू ती ॲडजस्ट करू शकतो किंवा लोन अकाउंट थ्रू किंवा करंट अकाउंट थ्रू. आपल्याला दिलेलं असणार आहे की डिफरन्स कुठे ॲडजस्ट करायचा आहे. समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये काहीच मेन्शन नसेल तेव्हा आपण कायम कॅश अकाउंट थ्रू हा डिफरन्स ॲडजस्ट करणार आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कॅपिटल बॅलन्सेस फाइंड आउट करताना नवीन पार्टनरचं कॅपिटल हे बेस असणार आहे. अदरवाईज आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असेल की ओल्ड पार्टनर्स कॅपिटल इज बेस. इतर वेळेला मात्र आपण नवीन पार्टनरचं कॅपिटलच बेस घेतो. सो त्या प्रकारची ॲडजस्टमेंट ही या प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये आहे. तुम्ही नक्की हा प्रॉब्लेम सोडवून बघा. ही ॲडजस्टमेंट वगळता बाकी सगळं पोस्टिंग हे आपल्याला येतंय, आपण ते केलेलं आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर 5. गुडविल रेज्ड इन द बुक्स एंट्रीज बाय व्हॅल्युएशन मेथड. आता ही सेकंड मेथड आहे जिथे गुडविल रेज होतो. फर्स्ट मेथड इज प्रीमियम मेथड, सेकंड इज व्हॅल्युएशन मेथड. आणि आपल्याला रेज करताना कोणत्या एंट्रीज पास करतो आपण, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ही आपण रेज केल्याची एंट्री आहे. समजा रेज केल्यानंतर पुढे राईट ऑफ केलेलं नाही, म्हणजे गुडविल कॅन्सल केलेलं नाही. जेव्हा गुडविल कॅन्सल होणार नाही तेव्हा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल असं आहे. सो गुडविल डेबिट जे असणार आहे ते आपल्याला तसंच राहिल्यामुळे बॅलन्स शीटमध्ये गुडविल हे दाखवावं लागेल.
सो इथे या प्रॉब्लेममध्ये गुडविल पुढे राईट ऑफ केलं नाहीये, कॅन्सल केलं नाहीये, त्यामुळे गुडविल हे आपण बॅलन्स शीटमध्ये पण दाखवणार आहोत. जर राईट ऑफ केलेलं असतं तर पुढे आपण ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल ही रिटर्न ऑफची एंट्री केली असती, पण इथे त्या प्रकारचं पुढे सांगितलेलं नाही. त्यामुळे गुडविल रेज करा आणि गुडविलची अमाऊंट ही बॅलन्स शीटमध्ये लिहून टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8. अ लायबिलिटी फॉर गुड्स नॉट रेकॉर्डेड. आता ही परत अनरेकॉर्डेड लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आहे. अनरेकॉर्डेड लायबिलिटीची ॲडजस्टमेंट कशी करायची आपण वारंवार बघितली. अनरेकॉर्डेड ॲसेट, अनरेकॉर्डेड लायबिलिटी अशा प्रकारची ॲडजस्टमेंट ही इल्युस्ट्रेशन्समध्ये आपल्याला सोडवून दाखवलेली आहे. अनरेकॉर्डेड लायबिलिटी आपल्याला आता रेकॉर्ड करून घ्यायची आहे, त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये आपल्याला ती दाखवावं लागेल. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला आपण ती दाखवणार अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे आणि त्याचाच सेकंड इफेक्ट आपल्याला दाखवावा लागेल बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला. नाव वी आर recording it. Okay, next one, problem number 9. Capital accounts adjusted in new profit sharing ratio and balancing amount is adjusted through loan account. आता ही पण खूप वेळा केलेली ॲडजस्टमेंट आहे. आपण आता लोन अकाउंट थ्रू सगळे कॅपिटलचे जे डिफरन्सेस आहेत ते ॲडजस्ट इथे करायला सांगितलेत. सो नेहमीसारखे आपण कॅपिटल बॅलन्सेस शोधून काढायचे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन ते बॅलन्सेस लिहून टाकायचे आणि बॅलन्सिंग अमाऊंट जी आपण डेबिट आणि क्रेडिटमधला कॅपिटल अकाउंटचा डिफरन्स आहे ती शोधल्यावर जी बॅलन्सिंग अमाऊंट येणार आहे ती लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आणि आपले कॅपिटल बॅलन्सेस आणि लोन अकाउंटचे बॅलन्सेस हे दोन्हीही बॅलन्स शीटला घ्यायचे आणि फायनली आपली बॅलन्स शीट ही टॅली होते. इथेही आपला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे कॅपिटलचा कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण कॅपिटल्सचं कॅल्क्युलेशन करेक्ट केलं तर फायनली आपले कॅपिटल बॅलन्सेस प्लस लोन अमाऊंट हे दोन्हीही करेक्ट येणार आहे. याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम नंबर 10 आहे तो आपण सॉल्व केलेला आहे की ज्याच्यामध्ये ऑलरेडी कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट हे दोन्हीही आपल्याला बॅलन्स शीटमध्येच दिलेलं होतं आणि बॅलन्स शीटमध्ये दिल्यामुळे आपण फिक्स कॅपिटल मेथड फॉलो केलेली होती. सो हे जे 4 प्रॉब्लेम आपण सोडवलेले नाहीत त्याबद्दलच्या ॲडजस्टमेंटची आज आपण इथे सविस्तर चर्चा केली. हा जो आपला चॅप्टर आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे नवीन भागीदाराचा भागीदारीमध्ये प्रवेश, तो आपल्याला बोर्डच्या पेपरमध्ये क्वेश्चन 2 प्रश्न क्रमांक 2 असणार आहे, ज्याला ऑर आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे एखाद्या भागीदाराची निवृत्ती, हे त्याला ऑर आहे किंवा म्हणून जो येणार आहे तो. आणि हा प्रश्न 10 मार्काला आहे क्वेश्चन नंबर 2. फक्त या वर्षीपुरतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे भागीदाराची निवृत्ती हा जो पाठ आहे तो सेल्फ स्टडीला आहे, स्वयं अध्ययनाला. त्यामुळे आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर हा पाठ आज इथे बघितलेला आहे. रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा सेल्फ स्टडीला असल्यामुळे आपण याच्यानंतर डेथ ऑफ पार्टनर म्हणजे एखाद्या भागीदाराचा मृत्यू आणि त्याच्यामुळे बुक्स ऑफ अकाउंट्सवर कशा प्रकारचे परिणाम होऊ शकतात तो पाठ बघणार आहोत. ॲडमिशन ऑफ पार्टनरचा घटक बघताना तुमच्या लक्षात आलं असेल की फायनल अकाउंट्सच्या कंपॅरेटिव्हली हा प्रॉब्लेम हा छोटा असतो. जी काही व्हरायटी आहे ती फक्त गुडविलच्या रिलेटेड आहे आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कॅपिटल ॲडजस्टमेंट किंवा ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन ॲसेट लायबिलिटीचं अशा प्रकारचे आहे. आणखीन कुठल्याही नवीन प्रकारे इथे काही ॲडजस्टमेंट्स येत नाहीत. त्यामुळे वारंवार जर आपण त्याची प्रॅक्टिस करत राहिलो तर नक्कीच आपण तो प्रॉब्लेम हा अगदी परफेक्टली सोडवू शकतो आणि आपल्याला 10 गुण मिळणं हे अतिशय सोपं होऊ शकतं. त्यामुळे आता जे आपले प्रॉब्लेम सोडवून झालेले नाहीत ते प्रॉब्लेम्सही आता आपण चर्चा केल्यामुळे तुम्ही हे नक्कीच सोडवू शकता. ॲडमिशन ऑफ पार्टनर हा घटक इथे आपला पूर्ण झालेला आहे. हा क्वेश्चन नंबर 2 आहे आपल्या बोर्डच्या पेपरमधला. या घटकानंतर आपला प्रश्न क्रमांक 1 जो पार्टनरशिप फायनल अकाउंट्स आहे तो, प्रश्न क्रमांक 2 जो प्रॉब्लेम्स ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे तो, आणि पुढचा हा जो आहे आपला प्रश्न क्रमांक 2च ॲडमिशन ऑफ पार्टनरवरचा आहे तो. एनपीसीचा जो प्रॉब्लेम आहे तो क्वेश्चन नंबर 6 आहे. सो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे जे पार्टनरशिपचे घटक आहेत ते सध्या बघतोय. यानंतरचा आपला जो घटक असणार आहे तो आहे डेथ ऑफ अ पार्टनर म्हणजे एखाद्या भागीदाराचा मृत्यू. तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. धन्यवाद.